नमस्कार. मी PSI महेश पवार, नेमणूक घोडेगाव पोलीस स्टेशन. घोडेगाव पोलीस स्टेशनला 2 अज्ञात इसमाविरुद्ध दिनांक 27/3/2026 रोजी जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे. यामध्ये घोडेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील कृष्णवाडी येथील रमेश अभंग व त्यांची पत्नी विमल अभंग या दाम्पत्याच्या घरी 27/3/2026 रोजी रात्र 2 वाजताच्या सुमारास त्यांच्या घराची भिंत फोडून त्यामध्ये आतमध्ये प्रवेश करून कोयता आणि कुऱ्हाडीचा धाक दाखवून फिर्यादीची पत्नी यांच्या गळ्यातील तसेच कानातील सोन्याचे दागिने एकूण 98,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आहेत ते जबरी चोरी करून ते पळून गेलेले आहेत. सदर गुन्ह्याचा तपास माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे साहेब तसेच घोडेगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सागर पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी PSI महेश पवार तसेच आमची टीम करत आहोत. तसेच LCBची टीम सुद्धा यावर काम करत आहे. सध्या सोन्याच्या किमती वाढल्यामुळं चोरीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. त्या अनुषंगाने जनतेला आव्हान राहील की घराबाहेर पडताना घराचे दरवाजे खिडक्या व्यवस्थित बंद करूनच घराबाहेर पडलं पाहिजे. त्याचप्रमाणे घरात कोणतीही मौल्यवान वस्तू सोन्याचे दागिने रोख रक्कम ठेवू नये. त्याचप्रमाणे घराच्या आवारात व आसपासच्या परिसरामध्ये CCTV कॅमेरे जास्तीत जास्त बसवले पाहिजेत. त्याचप्रमाणे जे फेरीवाले येतात जर आपल्याला संशय वाटत असेल तर त्याबाबत पोलीस पाटलांना किंवा पोलीस स्टेशनला फोन करून त्याबाबत कळवलं पाहिजे. कारण हे फेरीवाले गावागावात घरोघरी जाऊन रेकी करतात आणि मग रात्रीच्या वेळेस घरफोडीचे प्रकार त्यांच्याकडून होण्याची शक्यता नाकारता येत नाही. माझं नाव सचिन रमेश अभंग. मी गिरवली गावचा रहिवासी आहे. सध्या मी घोडेगाव येथे राहतो आणि माझे वडील रमेश कृष्ण अभंग आणि माझी आई विमल रमेश अभंग हे दोघं कृष्णवाडी येथे म्हणजे गिरवली कृष्णवाडी येथे दोघं राहतात. तर दिनांक 27 रोजी पहाटे 1:30 ते 2च्या सुमारास 2 अज्ञात चोरांनी किचनच्या खिडकीच्या खाली म्हणजे आपलं घर तसं विटा आणि मातीचं आहे पण किचनच्या खाली त्यांनी विटा काढल्या आणि एक व्यक्ती जाईल एवढं होल केलं. त्याच्यातून एक व्यक्ती आतमध्ये गेला आणि त्याने दोन्ही साईडचे दरवाजे उघडले. त्यानंतर दुसरा व्यक्ती आला आतमध्ये. आपला पूर्व दिशेला गोठा आहे त्या गोठ्यातून आईचं साडी होती ती साडी आणली आणि ज्या ठिकाणी त्यांनी भगदाड पाडलं होतं त्या ठिकाणी ती बांधली. त्यानंतर त्यांनी कपाटातून वडिलांच्या खिशातले 8,540 रुपये हे घेतले आणि आईच्या गळ्यातलं जे होतं डोरलं होतं जे पूर्वी असतं मोठं ते साधारण 11 ग्रॅम आणि 70 ml काहीतरी त्याच्या पावत्या आहेत. त्यानंतर कानातले होते ते 3.5-4 ग्रॅमचे होते. हे असं साधारण 15-16 ग्रॅम ते पण ते जे गळ्यातलं होतं ते त्यांनी खोलून घेतलं. ते झोपेतच होते दोघंजण, त्यांना काही जाग वगैरे नाही आली. तर पहिल्या गळ्यातलं काढलं, कानातलं ओरबडलं तरी तिला जाग आली नाही. पण दुसरं कानातलं ओरबडल्यानंतर तिला जाग आली. जाग आल्यानंतर तिने त्यांना पाहिलं आणि ती मोठमोठ्याने ओरडू लागली. ॲक्च्युअल म्हणजे तिला ती रग पण लागली होती आणि मोठ्याने ओरडू लागली. तर त्या ह्याने वडील पण जागे झाले तर ते ओरडले. ते ओरडल्यानंतर एका चोराने त्यांच्यावर कोयता उगारला आणि कोयता उगारल्यामुळं ते गप्प झाले. गप्प झाल्यानंतर ते आईला म्हटले की ओरडू नकोस. पण आईचं काही ओरडणं थोडंसं थांबलं नाही आणि ते पळून गेले. पण पळून जाताना त्यांनी तो कोयता, घरातली बॅटरी आणि 4 कुऱ्हाडी नेल्या होत्या. त्यापैकी त्यांनी त्या 4 कुऱ्हाडी ह्या एका गचपानात सापडल्या
आणि बॅटरीसुद्धा एका गचपानात सापडली. फक्त कोयता मात्र काही सापडला नाही, कारण तो कुठंतरी टाकला असेल. तर अशा पद्धतीने पण आई आणि वडील दोघंही आता एकदम बेदरलेल्या अवस्थेत आहे. आणि आत्ता त्यांना मी माझ्याकडे आणले घोडेगाव या ठिकाणी. तर मला पोलीस प्रशासनाला ही नम्र विनंती आहे की लवकरात लवकर हे असेच भुरटे चोर हे लवकरात लवकर सापडले गेले पाहिजे. कारण काय होतं, त्याच्यामुळं अशा चोऱ्यांचं प्रमाण म्हणजे वाढलेलं आहे. तर यांनी लवकरात लवकर त्या प्रकरणाचा छडा चोरांचा शोध लावला पाहिजे. आणि अशा या परिस्थितीचं गांभीर्य पाहून, कारण परिस्थितीचं गांभीर्य तसं फार मोठं आहे, कारण 2 वयस्कर जोडपं आणि त्यांच्यावर अशा प्रकारे हल्ला होतोय, तर ते काही गंभीर बाब आहे. तर पोलीस प्रशासनाने त्याचा विचार करून लवकरात लवकर ह्या चोरांना पकडण्यात यावं.